हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळे? आता काल होतं माझा हस्बंडचा वाढदिवस, माझ्या नवऱ्याचा वाढदिवस. कारण वाढदिवस बघा कशा प्रकारे सेलिब्रेट केला. आम्ही रसमलाई मस्त केक आणलेली, त्यांची थोडीशी मस्करी चालू होती. केकला घेऊन मग सोबत बाबूला घेतलं, तर एक सेल्फीसुद्धा झाली. मग इथं आम्ही केक कापत होतो. मग तुम्ही नक्की सांगा आमचा केक कसा वाटतोय तुम्हाला. त्याचं केक सेलिब्रेशन चालू होतं, सगळेजण गाणं बोलत होते. बंकुला चाललेलं रसमलाई खायचं, बंकुला रसमलाई खूप आवडती. मग इथं आम्ही केक घेऊन मग थोडीशी केक बाई कधी कधी थोडीशी मस्करी चालती. तिथे मी केकचा नाच नाही केले, पण थोडीशी मस्करी चालते कधी कधी. नवऱ्यासोबत मस्करी तर कोणी करतं, आमची थोडीशी मस्करी चालू होती. आता माझा हस्बंडचा वाढदिवस, केक वगैरे कापून झालेला आहे. वाढदिवस कसा सेलिब्रेट करतो तुम्हाला फुलं ब्लॉग वगैरे शूट झालेलं होतं. सांगा केक वगैरे कट झालेलं सगळं. तर मग मस्तपैकी आम्ही बर्थडे छोटंसं सेलिब्रेशन केलं. तर बंकुने खूप मोठा कांड सुद्धा केलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला बघायला भेटलं. तुम्हाला नक्की सांगा तुमच्या पण घरात लहान लेकरं आहेत का? तुमची लहान लेकरं थोडेफार चुका थोडेफार लहान लेकरं अशा पोटाने करताना नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. माझे ब्लॉग कसं वाटतं तर सपोर्ट करायला नक्की विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करा, सांगा तुम्हाला कसं वाटलं. माझी इथे मस्त चालू बर्थडे सेलिब्रेशन. काय बोलायला हेटर्स आहेत ते सुद्धा बघा. काय नाही बाबू कमेंट्स करून सांगू शकते. मला उचकोत सुद्धा होता. किती जण मला प्रेम करणारे आहेत. मस्करी चालू होती केकला वगैरे घेऊन, माहिती ना. त्यानंतर आमचं जेवणाची सुरुवात झाली. जेवायला बघा आज काय काय होती. चिकन बिर्याणी होती बघा. चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी देखील पार्सलला सांगितलं आहे. दालचा चिकन बिर्याणी, तर व्हेज दालचा राईस होतं. दालचा राईस, चिकन बिर्याणी, केक होता. केक अर्धा उरलेला केक खाल्लो. केक थोडंसं उरलेलं, थोडंसं शेअर करू. मग आजचा ब्लॉग कसा